तुम्ही मी मस्त आहे. सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. आज 14 ऑगस्ट 2026. माता अंबा आपल्याला काय सांगत आहे ते आपण एंजल कार्डद्वारे बघूया. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र 4 कार्ड मी शफल करून ठेवलेली आहेत. त्यातून 4 कार्ड घेतलेली आहेत. तर नक्की तुम्ही बघा. स्वामींचा दिवस कसा गेला ते मला सांगा नक्की कमेंट करून. कमेंट करा म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला समजत आहेत की नाही मी सांगितलेली कार्ड. तर जसं मला खूप जणांनी कमेंट केले होते, पर्सनल DM केली होती इंस्टाग्रामवरून वगैरे की मॅडम तुम्ही परत मराठीमध्ये बनवायला सुरुवात करा रील्स वगैरे. तर म्हणून मी मराठीमध्ये आता यूट्यूबवरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे. गायडन्स ऑफ द डे, दिवस कसा जाईल तुमचा. तर 14 ऑगस्ट 2026 शुक्रवारचा दिवस आहे. जरा जिवंतिका पूजन सगळ्यांच्या घरात आहे. त्या सगळ्या माता भगिनींना जिवंतिका पूजेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या बाळांना सुख, शांती, समृद्धी, चांगलं आयुष्य लाभो, आजारपणापासून मुक्त राहो, करिअर त्यांचं चांगलं हो, जीवन त्यांचं पुढे चालत राहो आणि त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये यश येवो असं आपण ज्योती मातेकडे प्रार्थना करून आजचं रीडिंग सुरू करत आहोत. बघूया आपल्याला आपली अंबा माता काय सांगत आहे. आपली अंबाबाई आपल्याला काय सांगते. महालक्ष्मी माता आपली कुलदेवी आपल्याला काय सांगत आहे. आपल्यासाठी काय आज तिने दिवस कसा जाईल हे सांगितलेलं आहे. जेवढं तुमच्याशी मिळतं जुळतं होईल तेवढंच घ्या, बाकीचं तुम्ही सगळं सोडून द्या. तर बघूया श्री स्वामी समर्थ स्वामी काय सांगतायत आपल्याला तेही आपण बघूया. आपण स्वामी भक्त आहोत सगळे. चला तर आपण नक्की पाहूया. सकाळचं कार्ड आहे, हे दुपारचं कार्ड आहे, हे संध्याकाळचं कार्ड आहे आणि हे रात्रीचं कार्ड आहे. एंजल कार्ड आहेत, देवदूताची कार्ड आहेत. देवदूत आपल्याला काय सांगतायत, आपल्याबरोबर जे असतात ते. आपली माता महालक्ष्मी, आपली अंबाबाई काय सांगते ते आपण बघूया. आपले स्वामी आपल्याला काय सांगतायत ते बघूया आपण. तर तुमचं सकाळचं कार्ड आहे लिसन टू युअर इंट्युशन. तर तुमच्या अंतर्मनात जे काय सांगितलं जातं आहे तुम्हाला, तुमचं अंतर्मन जे तुम्हाला सांगतं आहे ते तुम्ही ऐका. अंतर्मनात जे पण तुमच्या अंतर्मनामध्ये आहे, अंतर्मन तुम्हाला चांगलं काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुमच्यासाठी हेच सांगितलं जातं आहे की आजचा दिवस जो तुमच्यासाठी आहे तो अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा आहे. आत्ता सकाळची जी वेळ आहे 14 ऑगस्ट 2026ची, तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर जे आहे ना ते तुम्ही शोधताय. कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळे प्रश्न चाललेत, खूप काहीतरी विचार करताय तुम्ही. तर सकाळच्या वेळेला तुम्हाला हे सांगितलं जातं आहे की तुमच्या मनामध्ये जे पण काही प्रश्न येत आहेत, जे पण काही माझंच का होत नाही आहे ही गोष्ट, मलाच का एखादा निर्णय घ्यायचा आहे तर मलाच का सगळ्या गोष्टींसाठी माझाच का बळी जातो, मलाच का सगळ्या गोष्टी होत नाहीत, मलाच का प्रत्येक गोष्टीला उशीर होतो. तर हे ज्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत ती तुमच्या स्वतःच्याच मनामध्ये मिळतील तुम्हाला. तुम्ही स्वतःवरती फक्त विश्वास ठेवा. तुमचं मन जे तुम्हाला सांगतंय ते तुम्ही ऐका. वारंवार तुम्हाला काही भावना येत असतील, काही संकेत येत असतील तर ते नक्की तपासून पहा. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याला डिकोड करा. घाईने तुम्हाला जर का काही निर्णय घ्यायची वेळ आली तर ते घाईने घेऊ नका. तुमच्या स्वतःच्या मनाचं प्रत्येक गोष्ट ऐका. जर का रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल तर तुमच्या समोरची व्यक्ती तुम्हाला काय म्हणते ते तुम्ही ऐकून घ्या आणि त्याच्यावरती नंतर तुम्ही तुमचं उत्तर द्या. असंच तुम्हाला सांगितलं जातं आहे. तुम्हाला उद्या सकाळी जर का काही इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची असेल, गुंतवणूक करायची असेल, जर का कुठे इंटरव्ह्यूला वगैरे जायचं असेल तर तुमचं मन तुम्हाला काय सांगतं. कधी एखाद्या इंटरव्ह्यूला आपल्याला जायचं मन होत नाही किंवा कधी आपण घाबरतो. तर तुम्हाला इथे सांगितलं जातं आहे तुमचं मन जे तुम्हाला सांगेल, अंतर्मन जे तुम्हाला सांगेल तेच तुम्ही ऐका आणि तोच अंतर्मनाचा संदेश तुम्ही ऐका. अंतर्मन जे सांगतं आहे ते ऐका, त्याचा आवाज ऐका आणि तुम्ही पुढे जा. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये सुद्धा तेच सांगितलं जातं आहे. तुम्हाला आतून जे काही जाणवतं आहे तोच तुम्ही निर्णय घ्या. एखादी संधी तुमच्यासमोर करिअरमध्ये वगैरे आली तर शंका किंवा अस्वस्थता तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याबद्दल आणखी माहिती थोडीशी गोळा करा. जसं मी बोलली इंटरव्ह्यूला वगैरे जात आहे तर कधी आपल्याला वाटतं हे काम मला झेपेल की नाही झेपेल, मी करू शकेन की नाही करू शकेन. तर थोडंसं त्याच्यामध्ये थोडं डीप सर्च करा आणि तुम्ही पुढे जा. मागे थांबू नका. आहे तर तुम्हाला नक्की सांगितलं जातं आहे. अंतर्मन तुम्हाला काय सांगतं आहे, तुमचं मन तुम्हाला काय इंट्युशन देतं आहे, त्याच्यानंतर डिवाईन गायडन्स तुम्हाला काय आहे तो विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्टी तुमच्या मनामध्ये आली आणि ती तुम्हाला हो की नाही असं जर का तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुमच्या अंतर्मनातला तुम्ही प्रश्नाचं उत्तर विचारा. शांत व्हा, त्याचा आवाज ऐका.
तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ते करिअर वाईज असो, तुमचा निकाल जर का एखाद्या कोर्टाचा येणार असेल, कोर्टाची कागदपत्र पुढे जात नाही आहेत, तर तुम्ही शांत बसा. तुमचं मन तुम्हाला काय सांगतं. कधी कधी तुम्हाला असं वाटतं नाही आज मी काय हे पेपर सबमिट करत नाही. मग ते बँकेचे असो, कोर्टाचे असो, तुमच्या संपत्तीशी रिलेटेड असो, कोणतेही असो, कधी कधी आपलं मन आपल्याला सांगतं की आज हे काम करायचं नाही, तर ते करू नका. ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते तर करू नका. थोडेसे शांत बसा. करू नका इन द सेन्स ते करायचं नाही असं नाही आहे, पण आत्तापुरतं जरा थांबा, थोडा विचार करा, शांत बसा. थोडं मन आपलं काय सांगतंय, मन स्थिर होऊ द्या. ते तुम्हाला काय सांगतंय ते बघा आणि योग्य विचार करून पुढे जा. दुपारचं कार्ड आपल्याला काय आलं आहे ते आपण बघूया. नॉट द राईट टाईम कार्ड तुम्हाला सांगतंय की आता ही योग्य वेळ नाही आहे. कायमचं ह्याच्यासाठी योग्य वेळ नाही आहे, म्हणजे कायमची योग्य वेळ नाही. तर आत्ता घाई करू नका. बघा इथे पण तुम्हाला तेच सांगितलं होतं, तुमचं मन जे सांगेल ते ऐका. जर का तुमच्या मनाने सांगितलं एखादी गोष्ट करू नका, तर इथे आल्यावरती तुम्ही ती गोष्ट करू नका. जर का ती गोष्ट करायला तुम्हाला वेळच नसेल, एखाद्या गोष्टीसाठी रिकन्सलेशन आहे किंवा तुमचं डॉक्युमेंट्स आहेत, गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स आहेत, तुमचे काही रिझल्ट्स आहेत, काही पण गोष्टी तुम्हाला मनातून वाटतं की नाही जायचं मला आणायला, नाही करायचं मला, तर त्याच्यासाठी तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे, कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका. पूर्णपणे एखादी गोष्ट पडताळून बघा स्पष्टपणे आणि मग तुम्ही जा. तुम्ही थोडासा वेळ लागेल पण थांबून राहा, पण ती जी गोष्ट आहे ती तुमच्या बाजूने नक्की येऊ शकेल. थोडा वेळ विचार करा की माझ्या कशात एखादं तुमच्यासमोर प्रोजेक्ट आलं, तुम्ही बिझनेसवाले आहात, तुमच्यासमोर एखादं तुम्ही जॉबला जर का जात आहे तर एखादं तुम्हाला प्रोजेक्ट दिलं जातं आहे, एखादं डील दिलं जातं आहे, तुम्हाला समोर एखादं पेपर्स काही दिले जात आहेत कामाशी रिलेटेड, बँकेशी रिलेटेड आहेत, तुमच्या ऑफिसशी रिलेटेड आहेत, तुम्ही अकाउंट्सला असाल तर तुम्हाला अकाउंट्सचे काही पेपर दिले जात आहेत, तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे जी दिली जात आहेत ती तुम्ही थोडी नीटपणे पडताळून बघा. ही परिस्थिती तुमच्यासमोर कदाचित एखादी गोष्ट स्पष्ट येऊ शकत नाही, तर ती स्पष्टता येईपर्यंत थोडेसे थांबा. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण तुम्ही म्हणतात ना की अधिक एखाद्या गोष्टीची माहिती घ्या. पैशाशी संबंधित मोठा काही निर्णय असेल तर थोडेसे थांबा, ठरवून त्याचा निर्णय घ्या, प्लॅनिंग करा प्रॉपर. तुम्हाला यात हेच सांगितलं जातं आहे. निर्णय घेताना वगैरे म्हणतात ना की थोडी प्रतीक्षा करा. पूर्णपणे हे कार्ड तुम्हाला सांगत आहे की नाही, पण आत्ता ही गोष्ट तुमच्यासाठी चुकीची आहे. तुम्ही जर का एखादा आता बिझनेस डील तुम्ही घाईमध्ये साईन केलं विदाऊट बघता, तर टर्म्स कंडिशन्स अटी शर्ती तुम्ही वाचल्या नाहीत, तर तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतात. तुम्ही जर का लिगलमध्ये जात असाल, लिगल काही डॉक्युमेंट्स वगैरे तुमचे असतील 14 तारखेला, तर तुम्ही ती डॉक्युमेंटसुद्धा नीट पडताळून घ्या, ते बघा, त्याच्यावरती सही करायला वाटल्यास थोडे थांबा जर का वेळ असेल तर. जर का घाईमध्येच करायची असेल तर थोडंसं थांबून वाचून बघून करा. थोडा धीर धरा. थोडीशी चांगल्या क्षणाची तुम्ही वाट पहा, हे तुम्हाला यात सांगितलं जात आहे. नेक्स्ट कार्ड तुमचं सायंकाळचं आलेलं आहे. इम्प्रूव्हिंग हेल्थ. दिवसभर तुम्ही कष्ट कराल, दिवसभर तुम्ही ओव्हर थिंकिंगसुद्धा काही जण करतील, काही जण डाऊट घेणार आहेत, शंका कुशंका, दिवसभर खूप काम करणार आहेत काही जण डोक्याने काम करतात, काही जण शरीराने काम करतात, काही जण लेबर वगैरे असतात, ते कामगार असतात, ते शरीराने वगैरे काम करतात. तर शरीराने मनाने तुम्ही थकून गेलेला असाल तर उद्या संध्याकाळी तुम्हाला हे सांगितलं जातं आहे की तुमची जी म्हणतात ना की आरोग्य आहे त्याच्यामध्ये उद्या तुम्हाला सुधारणा होणार आहे. शरीर तुमचं तुम्हाला जे आहे ना ते त्याच्या आरोग्याची परिस्थिती सांगणार आहे, काय आहे तुमचं शरीर ते तुम्हाला सांगणार आहे. पॉझिटिव्ह हिलिंग तुम्हाला उद्या मिळणार आहे सायंकाळच्या वेळेला. जर का जुने काही ताण तणाव असेल तर त्यातून तुमची रिकव्हरी होईल शरीराची. त्याच्यानंतर तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे मानसिक आणि भावनिक शांतता थोडीशी उद्या वाढेल, त्यामुळे तुमची जी थोडीशी मानसिक परिस्थिती आहे ती थोडीशी सुधरेल. मानसिक परिस्थिती सुधारली, थोडेसे हॉर्मोन बॅलन्समध्ये येतील. तर उपचार तुम्हाला असं सांगितलं जातं आहे की डॉक्टरांचे उपचार वगैरे तुम्ही घेत असाल तर ते नीटपणे घ्या, त्यांचा सल्ला घ्या. जर का तुम्हाला जास्तच थकवा वगैरे जाणवतो आहे किंवा तुम्हाला जर का काही जास्त ओव्हर थिंकिंग वगैरे करता, यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल, एखाद्या काउन्सिलर एखाद्या डॉक्टरचे वगैरे तुम्ही जर का सायकॅट्रिस्टची वगैरे काही ट्रीटमेंट घेत असाल तर ती कंटिन्यू करा, त्यातून तुम्हाला हिलिंग मिळेल. तुम्हाला डॉक्टरांचा नियमितपणे सल्ला सुरू ठेवायचाच आहे. काळजी करू नका, तुमची जी परिस्थिती आहे ती हळूहळू नक्की बदलणार आहे. उद्या तुम्हाला हिलिंग मिळणार आहे. तर उद्या तुम्ही एक काम करू शकता, मेडिटेशन करू शकता. उद्या तुम्ही अध्यात्माकडे चांगल्या प्रकारे वळू शकता. आणि मेन म्हणजे उद्या देवाचं नाव घ्या. उद्या थोडी तुमची एक्सरसाइज वगैरे ती करा. खाण्यापिण्यामध्ये थोडे मसालेदार पदार्थ कमी खा. तर उद्या तुमची हेल्थ जी आहे ती नक्की तुम्हाला चांगली आहे. तुमच्यासाठी नेक्स्ट कार्ड आलेलं आहे रात्रीचं कार्ड आहे सक्सेस.
रात्र येता येता उद्या तुम्हाला सक्सेस मिळेल. तुम्हाला एनर्जी, इथे तुम्हाला एनर्जी मिळाली आहे. इथे तुम्हाला म्हणतात ना की हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे. तर इथे येईपर्यंत तुम्हाला खूप एनर्जी मिळेल, तुम्हाला पॉझिटिव्हिटी खूप मिळेल, तुमची हेल्थ इम्प्रूव्हिंग होणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला सक्सेस येणार आहे. थोडासा आराम करा, शांतता ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. तर उद्या रात्र येता येता तुम्हाला यश, काहीतरी यशाची गोष्ट एखादी तुमच्या समोर येईल, एखादा मेसेज येईल, एखादा व्हॉट्सअप येईल तुम्हाला, किंवा एखादा ईमेल तुम्हाला येऊ शकेल. तुम्ही केलेल्या कामाचं तुम्हाला रेकग्नायझेशन मिळेल. तर एकंदर हॅपी गोष्टी उद्या होतील. कोणाच्या करिअरमध्ये तुम्ही असाल आणि रात्रीपर्यंत तुमचं ऑफिस चालू असेल तर तुम्हाला रेकग्नाईज केलं जाईल. एखादं डील वगैरे तुम्ही चांगलं केलं असेल, एखादा प्रोजेक्ट चांगलं कंप्लीट केलं असेल तर त्याचा चांगला रिझल्ट येईल. आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह आउटकम त्याचा येईल. रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही जर का असाल, मिसअंडरस्टँडिंग वगैरे असेल तर त्या अंडरस्टँडिंगमध्ये बदलेल. कोणी जर का म्हणतात ना की एकदम आरडाओरडा करत असेल, तुमच्यावर रागवत असेल तर ते शांत व्यक्ती होईल. त्याच्यात तुम्ही तुमच्या नात्यामध्ये पुढे जाल, सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. एज्युकेशनमध्ये तुम्ही जर का एफर्ट घेतलेले आहेत, खूप तुम्ही जर का हार्डवर्क केलेलं आहे तर त्याचे परिणाम तुम्हाला स्टडीमध्ये आणि तुमच्या एक्झाममध्ये चांगले मिळतील. स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही विश्वास ठेवून तुम्हाला पुढे जायचं आहे. तुमची जी तुम्ही आत्तापर्यंत मेहनत केली आहे आणि करता आहात ती योग्य दिशेने चालली आहे. त्यामुळे हार मानू नका आणि तुमच्याजवळ म्हणतात ना की यश तुमच्या जवळच आलेलं आहे. फक्त हार मानू नका. तुमचं मन जे तुम्हाला सांगेल ते करा. त्याचा परिणाम तुम्हाला सकारात्मक मिळणार आहेत. सगळ्या गोष्टीचे सक्सेस आहे, विजय, विक्ट्री तुम्हाला मिळणार आहे, प्रोग्रेस होणार आहे, मेहनतीचं फळ येणार आहे तुमच्याकडे, विजय तुम्हाला मिळणार आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं विक्ट्री मिळणार आहे तुम्हाला. तर त्यामुळे तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे तुमच्यासाठी की उद्याचा दिवस मातेचा खूप आशीर्वाद तुमच्यावर राहील, स्वामींचा आशीर्वाद राहील. तर उद्या तुम्ही सकाळी थोडेसे तुमचं मन काय सांगतं ते ऐका. हे तुम्हाला दुपारची वेळ उद्या योग्य नाही आहे थोडंसं डिसिजन वगैरे घ्यायला. संध्याकाळी येता येता तुम्हाला थकवा वगैरे जाणवला तर नक्की तुम्ही त्याचं मेडिटेशन करा. खाण्यापिण्यामध्ये थोडंसं पथ्य पाळा. उद्याच्या दिवशी सक्सेस तर तुम्हाला उद्या रात्री मिळणारच आहे संध्याकाळनंतर. थँक्यू फॉर वॉचिंग माय